रायगडमधील ध्वजारोहण मानपमानावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे। यंदाही मंत्री भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी मिळालेली नाहीये। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत। राज्य सरकारकडून या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी यावर भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलेलं होतं। 8 ऑगस्टला काय म्हणालेले होते भरत गोगावले, ऐकूया आपण। 15 ऑगस्टच्या अगोदर जर पालकमंत्री पदाचा काय निर्णय झाला तर ठीक आहे, नाही झाला तर जे काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। निर्णय झाला तर ठीक आहे, अन्यथा जो काही निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका भरत गोगावले यांनी घेतलेली होती। त्यामुळे आता या सगळ्या घडामोडीनंतर कॅबिनेटला आज अनुपस्थित राहिलेले भरत गोगावले राज्यात दाखल झाल्यानंतर काय वक्तव्य करणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।